दरम्यान बदलापुरातल्या ज्या शाळेत तोडफोड करण्यात आलेली होती त्या शाळेतून आढावा घेतलेला आहे अक्षय भाटकरनं. पाहूया. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. काल बदलापुरात ज्या शाळेवर आंदोलन झालं होतं त्या शाळेची तोडफोड झाली होती, त्याच शाळेमध्ये आपण आहोत. आपण पाहताय आंदोलकांनी काल याच ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि इथेच आंदोलन करून शाळेची तोडफोड केलेली होती. हे जे आंदोलक होते त्यामध्ये शाळेचे पालक देखील होते. त्यांचा राग इतकाच होता की ही जी घटना आहे ती घटना 10 दिवसांपूर्वी घडलेली असून देखील शाळेकडून ही घटना दाबण्यात आली. या संदर्भात पोलिसांमध्ये FIR होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात आले आणि त्यामुळेच या शाळेची बदनामी होऊ नये यासाठी जो शाळेने प्रयत्न केला होता त्याच्या विरोधात पालकांनी आणि आंदोलकांनी अतिशय हिंसक आंदोलन केलं. आणि इथे आपण पाहताय या वर्गातल्या वस्तूंची तोडफोड करण्यात आलेली आहे. शाळेच्या खिडक्या काचा तोडण्यात आलेल्या आहेत. इथे जी वाहनं उभी होती ती देखील तोडण्यात आलेली आहेत. शाळा जर अशा प्रकारे रिॲक्ट करणार असेल आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणार असेल तर मात्र कोणाकडे न्याय मागायचा असा देखील प्रश्न हा उपस्थित होत होता. दुसरीकडे पोलिसांनी देखील या संदर्भामध्ये कारवाई करण्यास दिरंगाई केली होती. त्यामुळेच आता सरकारकडून या शाळेवर कारवाई करण्यात आलेली आहे. मुख्याध्यापकांसह काही जे इथले स्टाफ आहेत त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. दुसरीकडे शाळेचे जे संस्थाचालक आहेत त्यांना बदलून त्या ठिकाणी प्रशासक नेमण्याची देखील कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे हीच ती शाळा आदर्श विद्यामंदिर ज्यामुळे तो प्रकार घडला आणि कालच्या आंदोलनानंतर आजचं चित्र आपण बघत आहात. मोठ्या प्रमाणात शाळेची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि आज पुन्हा आंदोलन होऊ नये यासाठी पोलीस या शाळेच्या बाहेर पहारा देताना दिसून येत आहेत. कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, ABP माझा, बदलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.